कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. आता सुवासिनी या चित्रपटातले एक गीत आहे. सिनेमातल्या सीमाचा नवरा युद्धावर बेपत्ता झालेला आहे आणि तरी देखील तो परत येईल अशी तिला आशा आहे. आणि त्यावेळचं असं ते गाणं आहे. माडगुळकरांची शब्दरचना, बाबूजींचं संगीत आणि आशाताईंचा आवाज या सगळ्याचा उत्कट परिणाम म्हणजे ते गाणं आहे जीवलगा कधी रे येशील तू. आशाताई, बाबूजी ह्या गाण्याच्या वेळेला तुम्ही पाहिलंच असेल, त्या दिवशी रेकॉर्डिंगला उपस्थित होते. तर त्यावेळेला बाबूजी असं सांगत होते की आत्ता हे गाणं ऐकताना त्यांना त्यांच्या 25 ते 30 वर्षापूर्वी ज्या वेळेला हे प्रथम गाणं रेकॉर्ड झालं त्यावेळेची आठवण झाली. आणि बाबूजी असं म्हणाले की 25-30 वर्षापूर्वी हे गाणं जेव्हा प्रथम रेकॉर्ड होत होतं त्या वेळेला आशाताईंचा जो आवाज होता तस्साच्या तस्सा आवाज पुन्हा आत्ता इतक्या वर्षानंतर ऐकताना अगदी बरं वाटलं. तर त्या गाण्यामुळे बाबूजी जसे त्या भूतकाळामध्ये गेले तसं आता नंतर आशाताई ते गाणं ऐकवणार आहेत, तर ते ऐकवण्यापूर्वी त्यांनाही त्या रेकॉर्डिंगच्या वेळची बाबूजींची एखादी आठवण नक्कीच असेल. असं आहे सांगा की तो जो आवाज अजून राहिला आहे असं जे म्हणतात त्यात त्या लोकांचा पण आधी हात आहे, म्हणजे म्युझिक डायरेक्टर. आणि फडके साहेबांचा मराठी गाण्यामध्ये फार मोठा हात आहे माझ्या गाण्यामध्ये. कारण त्यांनी पहिल्यांदा आम्हाला खूप कंटाळा यायचा, राग यायचा, त्रास द्यायचे का? म्हणजे फडके साहेब असं नाही, संगीतकार फार मेहनत करून घ्यायचे का? विशेषतः म्हणजे सगळे नाही पण फडके साहेब फार हे करायचे की ते जे गात आहेत ते आलंच पाहिजे त्यांच्या गळ्यातनं, हे त्यांचं अतिशय म्हणजे होतं. आणि आम्हाला असं करायचे की ही जागा अशी म्हणजे अशी, मला सांगायचे जा म्हणजे सुरातनं जा, ये म्हणजे ये ह्या सुरातनं दाखवा. तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगते. त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे, हे सरळ आहे. पण त्यांनी काय केलं, त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे, म्हणजे शब्दात त्यांनी शब्द जसे तसे सूर त्यांनी करून दाखवले. आणि हे त्यांचं वैशिष्ट्य आहे की शब्द अतिशय स्वच्छ आणि चांगले आले पाहिजेत. रस्व दीर्घ चुकला नाही पाहिजे, जो आमचं चुकतो चुकलं नाही पाहिजे, हे त्यांना अतिशय असायचं. आणि ते मला नेहमी सांगायचे की हा अभ्यास तुम्ही केला पाहिजे, मी जे म्हणतोय हे लक्षात ठेवा. आणि त्यांच्या त्या अतिशय मेहनत घेण्याचा परिणाम म्हणजे आजपर्यंत मराठीमध्ये जे माझं काही लोकांना मला प्रेम करतात लोक, मराठी लोक वगैरे, तर सगळं श्रेय त्यांना या बाबतीत. पण ते कसं सांगायचंय ते जरा दाखवा ना, कारण बाबूजी जसं म्हणत होते की तुम्ही त्यांची नक्कल अगदी अस्सल करता. हां, त्यांचं असं आहे की जोपर्यंत त्यांची ती हरकत आणि त्यांचं ते ऍक्शन येत नाही तो म्हणजे त्यांच्यासारखं गाणं गायला जात नाही असं होतं. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे तुम्हाला थोडं सांगते की नाच नाचुनी अति मी थकले थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला. जोपर्यंत तुम्ही त्यांचं ते माना वगैरे सगळं ते बघत नाही तोपर्यंत तो ढंग येणं मुश्किल. म्हणजे असं असेल का की त्यांच्या त्या हालचालींकडे बघून तुम्ही शब्दाचं वजन मनामध्ये ठरवत असाल? असं बऱ्याच वेळेला असं. जीवलगा ऐकवतो. हो चला. दिवसा मागून दिवस चालले, ऋतू मागून ऋतू, जीवलगा कधी रे येशील तू, जीवलगा कधी रे येशील तू, जीवलगा कधी रे येशील तू. येशील
येशील तू शारद शोभा आली गेली रजनीगंधा फुलुरी सुकली शारद शोभा आली गेली रजनीगंधा फुलुरी सुकली चंद्रकले समवाडून मिळले अंतरीचे हे तू कधी रे येशील तू जीवन गा कधी रे येशील तू हेमंती तरुणुरली हिरवळ शिशिर करिया शरीरा दुर्बळ हेमंती तरुणुरली हिरवळ शिशिर करिया शरीरा दुर्बळ पुन्हा वसंती डोलू लागे प्रेमांकित घे तू कधी रे येशील तू जीवन गा कधी रे येशील तू पुनरपि ग्रीष्मे तीच काहिली मेघावली नभी पुनरपि आली पुनरपि ग्रीष्मे तीच काहिली मेघावली नभी पुनरपि आली पुनश्च वर्षाला गे अमृत पुनश्च वर्षाला गे अमृत विरहार तू कधी रे येशील तू जीवन गा कधी रे येशील तू जीवन गा कधी रे येशील तू आता आहे एक अस्सल मराठमोळी लावणी, ढंगदार लावणी, चित्रपट सांगते ऐका. लक्षात आलीच असेल, बुगडी माझी सांडली ग. ही लावणी सुरू करण्यापूर्वी एक असं तुम्हाला विचारतो की बाबूजी असं सांगत होते त्या रेकॉर्डिंगच्या वेळेला की तुम्ही पूर्वी एकेका दिवसात 7-7 गाणी रेकॉर्ड करत होतात. खरं खरं म्हणजे त्यांनी खोटं सांगितलं असेल अशाने नाही म्हणत आहे, पण त्याच्या वेळची मला एखादी आठवण म्हणण्यापेक्षा मला असं विचारायचं आहे की पाठोपाठ अशी सर्व गाणी टेक होत असताना आधी एखादं भावगीत प्रेमगीत झालंय आणि नंतर लगेच एखादी लावणी टेक करायची आहे, तर असं तुम्ही वेगळ्याच ढंगामध्ये एकदम कशा काय जात होतं? काय असतं वेगळ्या ढंगामध्ये म्हणण्यापेक्षा म्हणजे मी थोडं वेगळ्याने विचारतो, तसं तुम्ही थोडं त्याचं काही प्रमाणात उत्तर मगाच्या प्रश्नात दिलेलं आहे. मला नेमकं असं म्हणायचं आहे की तुमच्या गाण्यामध्ये आम्हाला अभिनय सुद्धा दिसतो. तर एवढी फास्ट गाणी पाठोपाठ सगळी टेक होत असताना तुम्ही त्या त्या वेगवेगळ्या ढंगातल्या गाण्याचा अभिनय तिथे तिथे कसं काय आणू शकता? अभिनय आणणं सोपं आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक आर्टिस्टला वेगळ्या वेगळ्या याच्या ढंगात गालच पाहिजे. आणि कुठलाही आपला त्रास असला, समजा आता काय जगामध्ये कुणी सुखी नसतं, दुःख सगळ्यांना असतात. लहान मूल घरामध्ये कधी आजारी असायचं, कधी आपल्या आयुष्यातल्या म्हणजे वाईट घटना असतात सगळं, पण त्याचा परिणाम कधी गाण्यावर होऊ द्यायचा नाही. कारण माईक समोर आपण उभं राहिलं की माईक हा देव आहे. आपण देवाच्या मूर्तीसमोर उभे राहून कसे सगळं विसरतो, तसं तो माईककडे बघितलं, हातात कागद गायला सुरुवात केली की सर्व विसरायचं आणि गायचं.
आणि प्रत्येक गाणं आपलं हे पहिलं गाणं आहे. हम्म, हम्म. आणि हे गाणं जर चुकलं तर दुसऱ्यांदा आपल्याला चान्स नाही, इतकं समजून जर आपण प्रत्येक गाण्याचा जीव ओतला तरच ती गाणी चांगली येतात. आणि मला वाटतं त्यामुळंच आज 38 वर्ष मी या फिल्म लाईन मध्ये आहे की प्रत्येक गाणं मी माझं पहिलं गाणं समजते. आणि गाणं आहे, सर्व आहे, तर मला वाटतं तोच भगवान आहे, तर त्याची पूजा करणं सगळ्यात. बुगडी ऐकूया यानंतर. बुगडीमध्ये मी तुम्हाला एक सांगू इच्छिते हां की वसंत पवार हां अतिशय छान लावण्या द्यायचे. बरोबर. तर याचं उदाहरण असं की मी एकदा फडके साहेबांना बोलले होते हम्म. की फडके साहेब लावणी सगळ्यात चांगलं. तर मला त्यांनी असं कानाला हात लावून दिले की पवार माझा असिस्टंट जरी असला तरी त्याच्यासारखी लावणी मी नाही करू बर, शकत, बर, बर. असं बोलले होते. म्हणजे पूर्वी एक संगीतकार दुसऱ्या संगीतकाराला दाद सुद्धा देत होता. हो हो, त्यावेळेला इतकं चांगलं होतं की एखाद्या म्युझिक डायरेक्टरने चांगलं गाणं केलं हां की दुसरा म्युझिक डायरेक्टर गळ्यात मिठी मारून त्याला अगदी वा. सांगायचा की वा काय तू केलंस, तू हे केलं, हे मी नाही करू शकलो म्हणून मला दुःख आहे, असं मला वाटतं असायचं. स्वतःविषयीचा जबरदस्त आत्मविश्वास असल्यामुळेच ही दाद त्यावेळेला मिळत असेल. स्वतःविषयी आत्मविश्वास असला तरच दुसऱ्याला आपण दाद देऊ शकतो. हां. आणि तेवढे त्या तोलाचे ते मोठे म्युझिक डायरेक्टर होते सगळे. एक वसंत पवारांबद्दल पण अनेक ठिकाणी म्हणजे उल्लेख आहे, त्याच्यात म्हटलं तर की ते एकूण बहुरंगी व्यक्तिमत्व असं होतं हो ना? हो, ते जादूगार होते. हो. पण जादू करायचे, फार लांब लांब गोष्टी सांगायचे आणि म्हणजे अतिशय खेळकर माणूस असं म्हणजे भेटले की- त्या सगळं वातावरण टिकवण्याचा परिणाम गाण्याच्या टेकवर सुद्धा होत असेल नाही? हो, हेल्दी वातावरण सगळं हेल्दी ठेवण्याचं. वातावरण. आणि मला असं वाटतं की लावणीमध्ये ते म्हणजे पवार साहेब आणि आता मोरे, हे विश्वनाथ विश्वनाथ मोरे, मोरे. असे काही लोक म्हणजे आहेत जे खास लावणी प्रकार जाणतात. जास्त चांगलं. तीच वसंत पवारांची लावणी ऐकूया. होय, 7 गाण्यांमधलं ते 5वं गाणं आहे माझं. बरं. दुपारी 2ला मी सुरुवात केली गायला आणि रात्री 3 वाजेपर्यंत मी कुठे 7 झालं गाणी रेकॉर्डिंग? प्रभात स्टुडिओमध्ये. पुण्याला? हा. बरोबर. आणि मी तुम्हाला मगाशी विचारत होतो की एकूण 7 व्हायची, तर हेही त्या 7तच होतं वाटतं तसंच. त्यातलंच हे गाणं आहे. अच्छा अच्छा. याचा नंबर कितवा होता? 5वा. अच्छा. आता याचा नंबर आपण इथे लावतोय आजच्या कार्यक्रमामध्ये. ऐकूया. हाय बुकडी माझी सांडली ग, जाता साताऱ्याला ग, जाता साताऱ्याला, चुकली नगा सांगू ग माझ्या म्हाताऱ्याला ग, माझ्या म्हाताऱ्याला, चुकली नगा सांगू ग कोणी हिच्या म्हाताऱ्याला ग, हिच्या म्हाताऱ्याला. माझ्या शेजारी तरुण राहतो, टकमक टकमक मला ग पाहतो, कधी खुणेनी जवळ पाहतो, जवळ पाहतो, जवळ पाहतो, कधी नाही ते भुलले ग बाई त्याच्या इशाऱ्याला, त्याच्या इशाऱ्याला, चुकली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग, हिच्या म्हाताऱ्याला. हाय बुकडी माझी सांडली ग, जाता साताऱ्याला ग, जाता साताऱ्याला. आज अचानक घरी तू आला, आज अचानक घरी तू आला, पैरण पेटन पाठीस शिमला, फार गोड तू मजसी गमला, मजसी गमला, मजसी गमला, तिला बसाया पाठ मी बाई
कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. आत्ता तुम्ही गाण्यातल्या बदलणाऱ्या भावांच्या संदर्भात आणि एकूण हे वैविध्य कसं आणता हे सगळं सांगत होतात. याच्यात एक छोटीशी शंका, म्हणजे मी पुन्हा त्याच प्रश्नाकडे जातो, अशातला बघणे कुतूहल म्हणून विचारतो की तुम्ही ज्या नायिकेचं ते गाणं म्हणायचं आहे त्या नायिकेशी कधी बोलणं किंवा त्या नायिकेला ऑब्झर्व करणं, तिला निरीक्षण करणं तिचं, असं कधी होत होतं का? हो, सुरुवातीला असंच व्हायचं की आम्ही बहुतेक करून सगळ्या नायिका रेकॉर्डिंगला वगैरे यायच्या, पण स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग असायचं त्यामुळे त्या तिथं भेटायच्या वगैरे. तर त्या बोलतात कशा, त्या हसतात कशा, याचं जरासं लक्ष द्यायचे मी. आणि लहानपणापासून आम्हाला सवय आहे की पिक्चरचं गाणं डायलॉग सकट पाठ करायचं. त्याचा परिणाम म्हणजे चांगला परिणाम झाला सगळ्या ह्या फिल्म करिअरमध्ये. मग असं व्हायला लागलं की काही दिवसानंतर म्हणजे रेखा किंवा आशा पारेख वगैरे ह्या सगळ्या आर्टिस्ट म्हणजे स्वतः सांगायचे की आमचं गाणं आहे, लक्ष दे, इथपर्यंत असं फोन यायचे घरी. अच्छा, हे नायिकेची आठवण अशामुळे झाली की यानंतरचं जे गाणं आहे ते जरी मराठी असलं तरी बाबूजी वगैरे सांगत होते त्यानुसार ते इतर भाषिकांमध्ये, म्हणजे तुम्ही परवा बोलताना म्हणाला होतात की इतर भाषिकांमध्ये अमाप लोकप्रिय झालेलं आहे, किंबहुना वैजयंती मालानी सुद्धा ते गायलंय ना, सांग तू. हो, वैजयंती मालांना ते गाणं फार आवडायचं आणि त्या मला नेहमी सांगायच्या की हे तुझं गाणं फार चांगलं आहे, सगळं सांगायचे. माडगुळकरांचे शब्द, नसेल माहित तुला कधी ते रोज तुझ्या मी स्वप्नी येते, त्यांच्याविषयी काय बोलायचं. मला वाटतं त्यांच्यासमोर शब्द हात जोडून उभे राहायचे, ही अगदी खरी गोष्ट आहे. तुम्हाला लहानपणची म्हणजे माझ्या लहानपणची एक आठवण सांगते. आम्ही कोल्हापूरला राहत होतो, बाबुराव पेंटर मिस्त्री वगैरे तिथं सगळे. तर त्यावेळेला त्याच म्हणजे घरामध्ये माडगुळकर साहेब राहायचे, त्यांची वर्षा नावाची मुलगी, हा सगळं पाठच्या बाजूला ते पुढच्या बाजूला. तर त्यांचं गाणं त्यावेळेला खूप चाललं होतं, गेला दरिया पार घरधनी. तर त्यांना कोणीतरी लेखक ते खूप खुश होते, गाणं इतकं चाललं ते, तर खुश होते. आणि तर त्यांना कोणते असं चेष्टेत बोललं की काय एक पंख आलं नाही तर एवढं नाचानाच सुरू केलीस. तर ते बोलले की ते पंख जे आलेले आहेत ते मोराचं आलं, कावळ्याचं नाही. आणि त्यांची गाणी म्हणजे काय असं सोपेपणा, शब्दांचा सोपेपणा, आणि असं कुठेही अश्लीलता नाही, कुठेही असं चीप नाही, काही नाही. आणि शब्द म्हणजे काय, लावणीमध्ये सुद्धा चिपपणा नव्हता त्यांच्या कुठल्याही. यानंतरची जरी लावणी नसली तरी त्यानिमित्ताने माडगुळकरांचे शब्द, बाबूजींचं संगीत आणि तुमचा आवाज, अशी एक पुन्हा लाखाची गोष्टच घडली नाही का? सिनेमा तोच आहे, सांग तू माझा होशील का, ऐकतो. वसंत काली वनी दिनांती
होशील का माझा होशील का सांग तू माझा होशील का. आता एक शेवटचं गाणं सादर करण्यापूर्वी आत्तापर्यंत मी जो एक नेहमीचा प्रश्न विचारायचा टाळला होता, कारण मला तोच प्रश्न विचारायचा नव्हता खरा, पण अनेक आपल्या सर्व चाहत्यांच्या मनामध्ये ती उत्सुकता असते म्हणून 2 छोटे प्रश्न होते. की एक म्हणजे तुम्हाला स्वतःला अशा कधीतरी एकट्या असताना तुमच्या तोंडी एवढ्या सगळ्या गाण्यांमधनं नेमके कुठल्या गाण्याची ओळ ओठावर येते? थोडक्यात तुम्हाला आवडणारं गाणं कुठलं, वेगळ्या ह्याच्यात विचारलं एवढंच. आणि ह्या सगळ्या इतक्या वर्षाच्या गाण्याच्या याच्यामध्ये नेमकं गाण्याचं शिक्षण कशा पद्धतीने झालं? पहिलं शिक्षण जे लहानपणी आपण ज्याला म्हणतो ना की आई बाळकडू देते म्हणतात तसं, ती जी ते पहिलं मला वडिलांचं गाणं ऐकून मिळालं. अच्छा. म्हणजे आम्ही लहान होतो, मी तर फार लहान होते, पण कानावर सतत ते सूर, किंवा अजूनही मला असं वेग आठवतं की मी अशी विंगमध्ये माईच्या मांडीवर बसलेली आहे आणि वडील गातायत आणि वन्समोर पडलेला आहे, वन्समोर पडलेला आहे आणि ते आत येतात आणि परत बाहेर जात आहेत गायला, वन्समोर पडला आत येतात परत बाहेर जातात. हे सगळं मला असं अगदी हलकं आठवतं, पण आठवतं वडिलांनी. ते मनामध्ये इतकं बसलेलं आहे की म्हणजे ते रुतलेलं आहे अगदी मला. त्यानंतर मी गाणं शिकलेले आहे नवरंग नागपूरकरांच्याकडं, मी क्लासिकल शिकले त्यांच्याकडं, पण वडिलांचं गाणं असं आतमध्ये ते बसलेलं आहे. आणि वडिलांची आठवण मला नेहमी अशी येते की ते आम्हाला लहान असताना सांगायचे, आम्हाला अर्थातच काही कळत नव्हतं, पण संस्कृतमध्ये ते सांगायचे की प्रासादी शिखरो स्तूपे काकोन गरुडा येते. मुलांनो, कावळा कितीही उंच शिखरावर जाऊन बसला तरी तो गरुड होत नाही. गरुड हा गरुड जन्मताच असतो आणि तुमची झेप गरुडाची असली पाहिजे, असं ते सांगायचे. आणि मला असं वाटतं की माझ्या वडिलांना जेवढं येत होतं आणि जेवढं त्यांचं गाण्याचा अभ्यास होता आणि जेवढं त्यांचं नाटकामध्ये होतं, त्यांच्यावर आता नाही पण त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे अन्याय झाला, त्यांची दाद मिळाली, सगळ्या दृष्टीने त्यांच्यावर अन्याय झाला असं मला वाटतं. आणि सगळ्या दृष्टीनं ते माझ्या मनामध्ये अतिशय शूरवीर असे लढवय्ये होते आणि शेवटपर्यंत हारले नाहीत. अशा मी माझ्या बाबांना शुरामी वंदिलेने वंदन करते. जरूर, शुरामी वंदिले. शुरा
राजसुखी साधू मुळे वंदिले शूराने वंदिले शूराने 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 वंदिले शूराने वंदिले शिरकमला समरे अर्पिते शिरकमला समरे अर्पिते जनहित पूजन जनहित पूजन वीरा सुख शांती राजसुखी साधू मुळे वंदिले शूराने वंदिले शूराने वंदिले